हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आपला TYBBIचा 6व्या सेमचा जो SAPM हा जो सब्जेक्ट आहे ज्याचा फुल फॉर्म सिक्युरिटी ॲनालिसिस अँड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असा आहे, या सब्जेक्टचा सिलेबस बघणार आहोत. ओके, मग समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्याप्रमाणे ह्या सब्जेक्टमध्ये एकूण आपल्याला किती युनिट आहेत? 5 युनिट अभ्यासायचे आहेत. ज्यामधलं पहिलं जे युनिट्स आहे ते कोणतं आहे तर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अँड इंट्रोडक्शन अँड प्रोसेस. ओके, ज्यामध्ये आपण काय प्रामुख्याने बघणार आहोत बघा, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अँड इंट्रोडक्शन अँड प्रोसेस. ह्या युनिटमध्ये पहिलं जे आपण बघणार आहोत ते आहे इन्व्हेस्टमेंट. म्हणजे यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, त्याचं मिनिंग, फीचर, स्कोप, ऑब्जेक्टिव्ह, टाईप्स ऑफ इन्व्हेस्टर कोणत्या पद्धतीचे आहेत, हे सगळं आपण ह्या टॉपिकमध्ये किंवा ह्या युनिटमध्ये बघणार आहोत. ओके, त्यानंतर सेकंड भाग जो पहिल्या युनिटमध्ये आपण अभ्यासणार आहोत तो आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. ज्यामध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, पोर्टफोलिओ मॅनेजर्सचे वेगवेगळे फेज कोणते आहेत, त्याचप्रमाणे ज्यावेळी एखाद्या कंपनीमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून एखाद्या व्यक्तीची नेमणूक केली जाते त्यावेळी त्याचा रोल काय असतो, म्हणजे त्याला कोणती कामं करावी लागतात ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. ओके, त्यानंतर जो तिसरा पार्ट आपण ह्या युनिटमध्ये अभ्यासणार आहोत तो आहे पोर्टफोलिओ ॲनालिसिस. ओके, ज्यामध्ये पोर्टफोलिओ ॲनालिसिसचं मिनिंग, डेफिनेशन, कॉम्पोनंट्स ऑफ पोर्टफोलिओ ॲनालिसिस हा भाग आपण बघणार आहोत. ओके, अँड लास्ट जो चौथा भाग आपण पहिल्या युनिटमध्ये अभ्यासणार आहोत तो आहे पोर्टफोलिओ सिलेक्शन. ज्यामध्ये पोर्टफोलिओ सिलेक्शन म्हणजे काय इथून आपण सुरुवात करणार, त्याच्यासोबतच आपण पोर्टफोलिओ सिलेक्शनची जी वेगवेगळी मॉडेल्स आहेत, ओके, तीसुद्धा अभ्यासणार आहोत. ज्यामध्ये प्रामुख्याने आपण 3 मॉडेल्स अभ्यासणार आहोत. पहिलं जे मॉडेल आहे ते मॉर्कविज मॉडेल, सेकंड सिंगल इंडेक्स मॉडेल आणि तिसरं जे आपण मॉडेल बघणार आहोत पोर्टफोलिओ सिलेक्शनच्या अंडर ते आहे मल्टी इंडेक्स मॉडेल. ओके, मग आता जर ह्या टॉपिकमध्ये जर आता प्रॅक्टिकलचा भाग किती आहे आणि थेअरीचा भाग किती आहे हे जर विचारात घ्यायचं झालं तर बघा, पहिले जे 3 पॉईंट आपण बघितले कोणतं आहे, इन्व्हेस्टमेंट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि पोर्टफोलिओ ॲनालिसिस, हे जे 3 भाग आहे हे टोटली थेरॉटिकल पार्ट आहेत. आणि जो चौथा शेवटचा भाग आहे पोर्टफोलिओ सिलेक्शन, ज्यामध्ये आपण काय करणार आहोत, कॅल्क्युलेशनचा भाग बघणार आहोत. ओके, मग आता कॅल्क्युलेशनमध्ये काय असणार ते थोडक्यात सांगते बघा. त्यामध्ये आपल्याला पहिलं जे कॅल्क्युलेशन बघायचं असणार आहे ते एक्सपेक्टेड रिटर्न अँड रिस्क म्हणजेच स्टँडर्ड डेव्हिएशनचं कॅल्क्युलेशन बघणार. त्यानंतर कोव्हेरियन्स, त्यानंतर बीटा कॅल्क्युलेशन बघणार आहोत आपण ह्या भागामध्ये. त्यासोबतच एक्सपेक्टेड रिटर्न जे आपण दुसऱ्या एका मेथडने बघणार आहोत त्याला म्हणतात CAPM मेथड. ओके, अँड लास्ट जे आपण बघणार आहोत ते म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ होल्डिंग पिरियड रिटर्न. ओके, म्हणजे थोडक्यात पहिल्या युनिटमध्ये एकूण आपण 4 भाग अभ्यासणार आहोत. त्यातले पहिले 3 भाग हे काय असणार आहेत, टोटली थेरॉटिकल असणार आहेत आणि जो चौथा भाग आहे त्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन बघायचं आहे. ओके, हे झालं आपलं पहिलं युनिट. आता नेक्स्ट सेकंड युनिटकडे जाऊया. सेकंड युनिट कोणतं आहे बघा, आपलं सेकंड युनिट कोणतं आहे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट व्हॅल्युएशन. ओके, आता व्हॅल्युएशन म्हटल्यानंतरच लक्षात येतं आहे की इथे आपल्याला काय असणार आहे, थेरॉटिकल पार्टपेक्षा कॅल्क्युलेशनचा भाग हा ह्या टॉपिकमध्ये जास्त असणार आहे किंवा ह्या युनिटमध्ये असणार आहे. ओके, मग आता ह्यामध्ये काय बघणार आहोत आपण बघूया बघा. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट व्हॅल्युएशनमध्ये पहिला जो भाग बघणार आहोत तो आहे पोर्टफोलिओ रिव्हिजन. ओके, ज्यामध्ये थेरॉटिकल भाग बघणार म्हणजेच काय तर पोर्टफोलिओ रिव्हिजन म्हणजे काय, त्याची गरज काय, नीड्स काय आहेत, त्याच्या स्ट्रॅटेजीज कोणत्या आहेत ते बघणार आहोत. ओके, त्यानंतर सेकंड भाग जो बघणार आहोत तो आहे पोर्टफोलिओ इव्हॅल्युएशन. इथून आता आपलं कॅल्क्युलेशन स्टार्ट होणार. ओके, ज्यामध्ये आपण काय बघणार आहोत तर 2 पद्धतीची कॅल्क्युलेशन बघणार आहोत. म्हणजे 2 मेथड आहेत कॅल्क्युलेशनची पोर्टफोलिओचं व्हॅल्युएशन करण्याची. पहिली जी मेथड आहे ती आहे शार्प, ट्रेनर अँड जेन्सेन रेशो मेथड, ज्यामध्ये शार्प, ट्रेनर आणि जेन्सेन ह्या तिन्ही
थिंकरने किंवा तिन्ही ऑथरने जी पोर्टफोलिओ व्हॅल्युएशन करण्याची जी काही मेथड्स सांगितलेली आहेत किंवा जे रेशो सांगितलेले आहेत त्यांच्या आधारावर आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. आणि सेकंड भाग जो आहे कॅल्क्युलेशनचा तो आहे CAPM मेथडनुसार, जो पहिल्या युनिटमध्ये सुद्धा आपण मगाशी बघितलं आहे की CAPM मेथड. ओके, की इथे सुद्धा CAPM मेथडनुसार पोर्टफोलिओ इव्हॅल्युएशन करायचं आपल्याला असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट त्यामध्ये सेकंड युनिटमध्ये अजून एक भाग दिसतो आहे बघा, कोणता आहे तो बॉन्ड व्हॅल्युएशन. म्हणजेच काय तर इथे आपल्याला बॉन्ड म्हणजे काय, त्याचे फीचर्स काय आहेत, त्याचं व्हॅल्युएशन कोणत्या पद्धतीने केलं जातं ते आपण इथे अभ्यासणार आहोत. इथे सुद्धा आपल्याला टोटली कॅल्क्युलेशनचा भाग असणार आहे एक्झामच्या दृष्टीने. इथे आपण बॉन्डचं व्हॅल्युएशन करणार आहोत YTM मेथडने. YTMचं फुल फॉर्म काय तर यील्ड टू मॅच्युरिटी. याचं एक पर्टिक्युलर सूत्र असणार ज्याच्या आधारावर आपल्याला काय करायचं असणार आहे, कॅल्क्युलेशन करायचं असणार आहे. ओके, हा झाला आपला सेकंड टॉपिक. म्हणजे सेकंड टॉपिक हा पहिल्या टॉपिक किंवा पहिल्या युनिटशी कम्पेअर करता सेकंड युनिटमध्ये प्रॅक्टिकलचा भाग काय आहे, जास्त आहे. ओके, त्यानंतर आता तिसऱ्या युनिटकडे बघूया. तिसरं युनिट कोणतं आहे बघा, फंडामेंटल ॲनालिसिस. हे थोडंफार तुमच्या ओळखीचा भाग आहे, कारण काय आहे ते आता आपण बघूया. फंडामेंटल ॲनालिसिसचे एकूण 3 भागांमध्ये डिवायडेशन केलं जातं. त्यातलं पहिला जो भाग आहे तो आहे कोणता तर EIC ॲनालिसिस. EIC म्हणजे काय तर इकॉनॉमिक, इंडस्ट्री अँड कंपनी ॲनालिसिस. हा थेरॉटिकल पार्ट आहे, ज्यामध्ये आपल्याला आधी हे ॲनालिसिसचे हे 3 प्रकार कोणते आहेत, त्यामध्ये काय सांगितलं जातं ते आपण बघणार आहोत. ओके, आणि दुसरा जो भाग आहे तो आपल्याला झालेला आहे लास्ट इयरला. तो कोणता आहे तर फायनान्शियल स्टेटमेंटचे जे आपण रेशो बघितले होते, थोडक्यात फायनान्शियल रेशो कोणकोणते बघितले होते तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा रेव्हेन्यू स्टेटमेंट रेशो, बॅलन्स शीट रेशो आणि कंबाईंड रेशो. जे आपण 22 ते 23 रेशो लास्ट इयरला पाहिले होते ते इथे आपल्याला काय करायचे आहेत, पुन्हा बघायचे आहेत. म्हणून मगाशी म्हटलं की आपल्याला जो फंडामेंटल ॲनालिसिस आहे ह्यातला काही भाग काय आहे ऑलरेडी थोडाफार झालेला आहे. ओके, ज्यामध्ये आपण मोस्टली रेशो बघणार आहोत. फक्त आपण लास्ट इयरला बघताना काय केलं होतं तर रेशोचे 3 भागामध्ये डिवायडेशन केलं होतं. जे रेव्हेन्यू स्टेटमेंटशी रिलेटेड रेशो असतात त्यांना आपण काय म्हणायचो तर रेव्हेन्यू स्टेटमेंट रेशो, ज्यामध्ये काय असायचं मोस्टली ग्रॉस प्रॉफिट रेशो किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो किंवा ऑपरेटिंग रेशो, बरोबर. त्यानंतर बॅलन्स शीट रेशोमध्ये काय असायचं करंट रेशो, क्विक रेशो किंवा वर्किंग कॅपिटल रेशो. आणि कंबाईंडमध्ये म्हटलं तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय किंवा अर्निंग पर शेअर, डेब्ट इक्विटी रेशो. ओके, हे होते. मग हेच सगळे रेशो आपण काय करणार आहोत ह्या टॉपिकच्या किंवा ह्या युनिटच्या अंडर अभ्यासणार आहोत. फक्त इथे रेशोंचं काय केलं आहे 4 भागामध्ये डिवायडेशन करण्यात आलं आहे. म्हणजे काय तर लिक्विडिटी रेशो, ज्यामध्ये करंट रेशो किंवा आपला क्विक रेशो येतो. प्रॉफिटॅबिलिटी रेशोमध्ये ग्रॉस प्रॉफिट किंवा नेट प्रॉफिट रेशो, हे वर्किंग कॅपिटलमध्ये वर्किंग कॅपिटल रेशो वगैरे हा भाग येणार. आणि कॅपिटल स्ट्रक्चरमधले आपले जे रिटर्न्सवरचे किंवा अर्निंग पर शेअर किंवा डिव्हिडंड पेआउट रेशो, हे रेशो आपण इथे बघणार आहोत. ओके, आणि लास्ट तिसरा जो भाग आहे फंडामेंटल ॲनालिसिस ह्या युनिटचा तो आहे कोणता तर लेवरेज. म्हणजे काय तर असेसमेंट ऑफ रिस्कचं कॅल्क्युलेशन करण्याची मेथड, ज्यामध्ये आपण लेवरेज हा भाग बघणार आहोत. ज्यामध्ये 3 प्रकारचे काय असतात आपल्याला रेशो असतात, ऑपरेटिंग लेवरेज रेशो, फायनान्शियल लेवरेज रेशो आणि कंबाईंड लेवरेज रेशो. ओके, ह्यामध्ये ह्या 3 रेशोंच्या आधारावर आपण काय करणार आहोत रिस्कचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. ओके, म्हणजे जर फंडामेंटल ॲनालिसिसचा जर विचार केला तिसऱ्या युनिटचा तर पूर्णपणे काय आहे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असणार आहेत. ओके, हे झालं आपलं तिसरं युनिट. आता पुढच्या चौथ्या युनिटकडे जाऊया. चौथं युनिट कोणतं आहे तर टेक्निकल ॲनालिसिस. टोटली थेरॉटिकल भाग आहे, कारण ह्यामध्ये आपण काय बघणार आहोत बघा टेक्निकल ॲनालिसिसमध्ये
पहिलं म्हणजे आधी टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय, त्याचे प्रिन्सिपल काय आहे, टेक्निकल ॲनालिसिस प्रेझेंट करण्याचे चार्ट असतात, मग ते कोणते आहेत, चार्टचं पॅटर्न कोणत्या पद्धतीचं असतं, प्लस टेक्निकल ॲनालिसिस एक्सप्लेन करण्याच्या ज्या वेगवेगळ्या थेरीज असतात त्यांचा आपण ह्या युनिटमध्ये अभ्यास करणार आहोत. टोटली थेरॉटिकल पार्ट. ओके. आणि लास्ट आता आपलं शेवटचं 5वं युनिट, ज्यामध्ये काय आहे बघा, इफिशियंट मार्केट थेअरी अँड CAPM. जे आपण पहिल्या आणि दुसऱ्या युनिटमध्ये CAPM म्हणतो ते एक्झॅक्टली काय ते आपण आता 5व्या युनिटमध्ये बघणार आहोत. ओके. मग पहिल्यांदा आधी आपण काय करूया की ह्यामध्ये आपण एक्झॅक्टली काय बघणार आहोत ते बघूया. इथे सुद्धा थोडंसं कॅल्क्युलेशन आणि थोडीशी थेअरी, म्हणजे 50% थेरॉटिकल पार्ट आहे ह्या युनिटमध्ये आणि 50% कॅल्क्युलेशनचा भाग आहे. मग त्यामध्ये काय आहे बघा, पहिल्यांदा आधी आपण मोस्टली इम्पॉर्टंट म्हणजे थेअरी बघणार आहोत. कोणत्या 2 थेअरी बघायच्या आहेत तर रँडम वॉक थेअरी आणि इफिशियंट मार्केट हायपोथेसिस थेअरी. ओके. आणि प्रॅक्टिकलचा जो भाग आहे कॅल्क्युलेशनचा, ज्यामध्ये आपण CAPM कॅल्क्युलेशन बघणार आहोत आणि APTचं कॅल्क्युलेशन बघणार आहोत. इथे सुद्धा आपल्याला काय करायचं असणार आहे, छोटी छोटी सूत्र असणार आहे ज्यांच्या आधारावर आपल्याला CAPM मेथडनुसार एक्सपेक्टेड रिटर्नचं कॅल्क्युलेशन करायचं असणार आहे आणि बीटाचं कॅल्क्युलेशन, जे ऑलरेडी आपण कुठल्या युनिटमध्ये बघणार आहोत, पहिल्या युनिटमध्ये बघणार आहोत. ओके. ह्या पद्धतीने आपला TYPBLच्या 6व्या सेमचं जर SAPM हा जो सब्जेक्ट आहे त्याचा काय आहे, टोटल आपला सिलेबस आहे. पुन्हा एकदा रिपीट करते बघा, आपल्याला एकूण 5 युनिट ह्या सब्जेक्टच्या अंडर बघायचे आहेत. त्यातला जो पहिला टॉपिक आहे त्याचे एकूण 4 भागामध्ये डिवायडेशन केलेलं आहे. त्यातले पहिले 3 भाग हे थेरॉटिकल आहेत, 4थ्या भागामध्ये कॅल्क्युलेशन बघणार आहोत. ओके. त्यानंतर सेकंड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट व्हॅल्युएशन हा टोटली प्रॅक्टिकलचा भाग आहे. त्यानंतर तिसरा फंडामेंटल ॲनालिसिस, टोटली प्रॅक्टिकलचं कॅल्क्युलेशन आपण बघणार आहोत. 4था युनिट आहे आपला टेक्निकल ॲनालिसिस, टोटली काय आहे थेरॉटिकल भाग आहे. आणि लास्ट जो 5वं युनिट आहे इफिशियंट मार्केट थेअरी आणि CAPM, यामध्ये काय आहे 50% थेरॉटिकल पार्ट आहे आणि 50% कॅल्क्युलेशनचा भाग आहे. ओके. या पद्धतीने आपला काय आहे SAPMचा सिलेबस आहे. ओके. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. चालेल. मग नेक्स्ट व्हिडिओपासून आपण आपलं जे ओळखीचं युनिट दिसतं आहे आपल्याला, कोणतं युनिट आहे तर फंडामेंटल ॲनालिसिस, जे 3रं युनिट आहे आपलं. ओके. त्याने काय करणार आहोत आपण या सब्जेक्टची सुरुवात करणार आहोत. ओके. चालेल. मग थँक्यू.